चालणारे दोन पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो. कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारं बदलणारं असतं. याचंच नाव जीवन असतं, याचंच नाव जीवन असतं. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महालक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं सुख आणि आनंद घेऊन येऊ. चला तर मग हा आजचा व्हिडिओ जो माझा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तो शेवटच्या गुरुवारचा उद्यापनाचा व्हिडिओ आहे. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही पाहिलं मी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य, देवघरामधील देव सर्व काही असं छानसं उजळून घासून घेतलं. स्वच्छ पाण्याने धुवून पुसून मला लागणारं सगळं साहित्य घेतलं आणि ही जी मी तुम्हाला दाखवते ती माझी रोजची देवघरामधील देवपूजा तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, आज गुरुवार असल्या कारणाने आपल्या स्वामी महाराजांचा देखील आवडता वार आहे. त्यामुळे स्वामी महाराजांचा देखील अभिषेक पूजा मी इकडे करून घेतलेली आहे. आणि ही रोजची देवघरातील माझी पूजा झाल्यानंतर पुढे मी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारसाठी जी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी केलेली आहे ती देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी संपूर्ण पूजा मांडणी पाठच्या तिन्ही व्हिडिओमध्ये शेअर केलेली. आता मी फक्त इथे जशी मी आज उद्यापनासाठी पूजा मांडणी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. अशी छानशी सुंदर मी रांगोळी काढलेली आहे लाल आणि पिवळ्या रंगाने. बघा, पिवळा रंग हा माता महालक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. त्यासाठी मी आजच्या या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या रांगोळीचा वापर जास्त प्रमाणात केलेला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही माझ्या महालक्ष्मी मातेची जी वस्त्र आहेत ती देखील मी पिवळ्या रंगाचीच आज त्यांना परिधान केलेली आहेत. मला जेवढं शक्य आहे तेवढा मी पिवळा रंग वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हा पिवळा रंग हा गुरुवारचा देखील शुभ रंग मानला जातो आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांना देखील आवडता आहे, अतिशय प्रिय आहे. त्याच्यासाठी मी असं माझ्या देवीचे इथे रूप सजवले. त्यानंतर या पूजेमध्ये मी हा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो प्रज्वलित केलेला होता. तर या दिव्यामध्ये बघताय तुम्ही छानसं असं फूल तयार झालेलं आहे. म्हणजेच माझ्या मनाला एवढं छान वाटलं आणि समाधान झालं की म्हणतात ना, दिव्यामध्ये फूल तयार झालं की आपण केलेली जी सेवा आहे किंवा पूजा आहे ती देवीपर्यंत किंवा देवापर्यंत पोचली जाते. तशी आज ही माझी पूजा देवीपर्यंत पोचली असं माझ्या मनाला एक समाधान वाटलं. त्यानंतर बघा, ही जी वेळ आहे ती संध्याकाळी 3 सांजेची वेळ आहे. तर मी आज या उद्यापनाच्या गुरुवारच्या दिवशी जे लक्ष्मीच्या आगमनासाठी जी तयारी केलेली आहे ती 3 सांजेला केलेली आहे. पाठच्या 3 गुरुवारी मी सकाळी कलशपूजन केलेलं होतं, पण या गुरुवारी मी 3 सांजेला कलशपूजन करताना तुम्हाला इथे दिसतंय. त्यासाठी मी इथे छानशी रांगोळी काढली हळदीचं लेपन करून आणि त्याच्यावरती मी हा मातेच्या आगमनासाठी कलशपूजन करत आहे. या कलशामध्ये मी महालक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या सगळ्या वस्तू म्हणजेच की गोमती चक्र, पिवळी कवडी, गुंजा, त्याच्यानंतर एक आपला जो कमलगट्ट्याचा मणी असतो तो, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, अक्षदा आणि लाल, पिवळी, पांढरी अशी फुलं सगळं त्या कलशामध्ये टाकून असा कलश हा सजवलेला आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केलं आणि या कलशाची मी विधिवत पूजा केलेली आहे. बघा, असं म्हटलं जातं ना, आपलं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते जेवढं सुशोभित असेल आणि छान असं असेल, रांगोळी वगैरे काढून आपण सजवलेलं असेल तर माता लक्ष्मी इथूनच प्रवेश करते, म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधून. आणि जर आपलं प्रवेशद्वार असं छान असेल तर माता लक्ष्मी लगेचच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यासाठी मी हे मुख्य प्रवेशद्वारावर
देवीच्या आगमनासाठी कलश स्थापन केला, त्यानंतर इथे एक दीप प्रज्वलित केला। गुरुवार पण आहे आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी मी इथे शुद्ध गाईच्या तुपाचा दीप प्रज्वलित केलेला आहे। या दिव्यामध्ये देखील मी माता लक्ष्मीला आवडणाऱ्या अतिशय प्रिय अशा 2 ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे फूल असलेली एक अख्खी लवंग आणि हिरवी विलायची यामध्ये टाकलेली आहे। या दिव्याचं देखील विधिवत पूजन केलेलं आहे। आता माझी इथली जी ही पूजा आहे लक्ष्मी आगमनाची ती पूर्ण झालेली आहे। मी देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे। आता त्यानंतर मी तिन्ही सांजेला माझी पोथी पठण करणार आहे, ते देखील मी तुमच्यासोबत आता पुढे इथे शेअर करते। तत्पूर्वी मी देवीला हळदी कुंकू वगैरे अर्पण केलं, त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून घेतला आणि त्यानंतर मी पोथी पठण करायला सुरुवात करत आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम देवीला, त्यानंतर स्वतःला आणि पोथीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि आता मी ते पोथी वाचायला सुरुवात करते, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते। पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते, नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते, सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदृष्ट भयंकरी सर्व दुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। बघा, पूजा मांडणी जरी सकाळी केली तरी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपण लक्ष्मीच्या आगमनाची वेळ समजली जाते। त्यासाठी त्या वेळेमध्ये जर आपण अतिशय छान वाटते आणि घर कसं अगदी आल्हाददायक वातावरणाने भरून जातं आणि अशा वेळेस आपल्याला असं पण फील होतं की आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे किंवा देवी लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे। कारण ही जी वेळ असते तिन्ही सांजेची ती मातेच्या आगमनाचीच असते, त्यामुळे पोथीचं पठण हे जे आहे ते तिन्ही सांजेला केलं तर खूप छान त्याचे आपल्याला फायदे देखील होतात। बघा, आता पोथी पठण वगैरे माझं ते इथे सर्व झालेलं आहे, तर मी तुमच्यासोबत इकडे पूजा देखील माझी संपूर्ण जी आहे देवघरामधली देवीची सगळी काही शेअर केलेली आहे। त्याच्यानंतर आता मी मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटच्या गुरुवारचं उद्यापन असल्यामुळे सुवासिनींना देखील हळदी कुंकवासाठी बोलवलेलं आहे, तर आता ते देखील मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, अशा छान वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये एखादा सण समारंभ असेल, देवीचं आगमन झालेलं असेल, त्यावेळी किती प्रसन्न आणि आल्हाददायी वाटतं ना, घरामध्ये किती असं सुखद असे छान अनुभव येतात। बघा, मी आता हळदी कुंकवासाठी ज्या सुवासिनी बोलवल्या होत्या त्या माझ्या घरी यायला सुरुवात झालेली आहे। तिन्ही सांजेनंतर अशा मार्गशीर्ष महिन्यातील जे आपलं लक्ष्मीचं व्रताचं उद्यापन असतं त्यावेळेस घरोघरी अशा सुवासिनी स्त्रिया प्रत्येकाच्या जाऊन हळदी कुंकू घेतात, त्यानंतर देवीचं जी आपली पोथी असते ती दिली जाते। तर त्याचप्रमाणे मी इथे या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं, त्याच्यानंतर तीर्थप्रसाद दिला। आता बघा, प्रत्येकाचा उपवास असतो, त्यामुळे जरी शिऱ्याचा नैवेद्य वगैरे बनवलेला असला तरी तो आपल्याला देता येत नाही, कारण तो खाता येत नाही, त्यामुळे मी पंचामृताचा प्रसाद दिला। त्यानंतर लक्ष्मी स्वरूप मानून मी या सुवासिनींची ओटी भरली। त्या ओटीमध्ये मी सगळे ओटीचं साहित्य, त्याच्यानंतर एक पीस, त्याचबरोबर अक्षदा आणि आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील जी गुरुवारची आपण पोथी पठण करतो त्या पोथींचं एक प्रत देखील मी इथे सुवासिनींना दिलेली आहे। बघा, आपण जे व्रत करतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असो, वैभव लक्ष्मीचे व्रत असो किंवा नवरात्रीचे पण जेव्हा व्रत करतो त्यावेळेस आवर्जून आपल्या घरी येणाऱ्या सुवासिनी स्त्रियांची ओटी भरा। ओटी तुम्ही एखादं म्हणतात ना, ते जेव्हा गिफ्ट आणतात ते गिफ्ट द्या किंवा नका देऊ, त्याला एवढं महत्त्व नाही दिलं जात, पण ओटी ही सुवासिनीला हळदी कुंकू आणि ओटी हा तिचा मान असतो, तो आवर्जून नक्की द्या। त्यामुळे आपल्या मनाला देखील समाधान मिळतं की बाबा आपण जी पूजा केली, आपण जी काही व्रत केलेलं आहे, तर त्या दिवशी साक्षात देवी माझ्या घरी येऊन देवीच्या स्वरूपात ह्या ज्या सुवासिनी स्त्रिया घरी येऊन मला आशीर्वाद देत आहेत आणि या खाली हाताने जाता कामा नये यासाठी आपल्याकडून त्यांच्यासाठी एक अशी छोटीशी भेटवस्तू म्हणून त्यांना ओटी द्यायची असते। ओटी ही खूप महत्त्वाची मानली जाते। बघा, त्याच्यामुळे आपण ही प्रत्येक आपल्या अशा
ज्या व्रतवैकल्प असतात त्या दिवशी किंवा त्यांच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना अशा ओट्या आणि हळदी कुंकू आवर्जून द्या, हे अजिबात विसरू नका. बघा, मग आता इथे माझे या उद्यापनासाठी ज्या सुवासिनी आलेल्या होत्या त्यांचा सगळा मी मांडपान केलेला आहे. त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे देखील विधिवत मी इथे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, जेणेकरून या आपल्या मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये. त्यामुळे आपण हे जे लक्ष्मी व्रत केलेले आहे त्याचं उद्यापन असं छानसं आपल्या हातून करायला पाहिजे किंवा झालं पाहिजे. आता त्यानंतर मी इथे देवीसाठी असा छानसा नैवेद्य बनवलेला आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या 4ही गुरुवारी मी देवीसाठी कांदा लसूण विरहित नैवेद्य अर्पण केलेला होता. तर या शेवटच्या गुरुवारी मी देवीसाठी डाळ भात, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, देवीला अत्यंत प्रिय अशी खीर असा सात्विक जो नैवेद्य आहे तो अर्पण केलेला आहे. त्यानंतर देवीचे आशीर्वाद घेतलेले आहेत, त्यांचे मनोभावे आभार देखील मानलेले आहेत मनातून की तुम्ही मला खूप काही दिलं आहे. हा जो आनंद आहे तो माझा शेवटपर्यंत असाच टिकू द्या आणि माझं सौभाग्य हे अखंड असंच राहू द्या. माझ्या घरांवरती, माझ्या मुलाबाळांवरती, माझ्या पतीवरती तुमची अशीच कृपादृष्टी कायम राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने माझं घर असं छानसं उजळून जाऊ द्या. तर या अशी मनोभावे मी देवीला प्रार्थना केली. त्यानंतर आजच्या या उद्यापनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सुवासिनींना जेवायला बोलवायचं, त्यांचं विधिवत पूजन करायचं. पण बघा, आज सगळ्यांच्याच घरी घाई गडबड उपवास असतात, उद्यापनाचा दिवस असतो, त्यामुळे सुवासिनी मिळणे देखील कठीण होते किंवा शहरी भागामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य होत नाही. त्यासाठी मी बघा इकडे कुमारिका जी आहे ती एक बोलवलेली आहे, तिचंच विधिवत पूजन केलेलं आहे आणि त्यानंतर हीच कुमारिका मी जेवायला देखील घातलेली आहे. तर इथे मी आता सर्वप्रथम तिचे हळदी कुंकू लावून विधिवत पूजा केली, पाय वगैरे धुवून घेतले. आता त्यानंतर पूजा वगैरे झाल्यावरती मी तिचे लक्ष्मी स्वरूप मानून सर्व काही विधिवत प्रकारे करून घेतलं आणि आशीर्वाद घेतले. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील जो आपला शेवटचा गुरुवार आहे त्याचं जे उद्यापन असतं ते मी इथे केलेलं आहे. तर सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत माझं जसं काही रुटीन होतं किंवा जशी जी पूजा होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली. इथे आता एवढं छान वाटतं आहे, माझ्या देवीचं रूप, माझं देवघर आणि ही देवी स्वरूपात छोटीशी चिमुरडी जी माझी सुवासिनी आहे ती इथे जेवत आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा, आजचा हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि अशा छान छान पूजा, छान छान माहितीसोबत मी पुन्हा उद्या नव्याने भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.